मंदिराजवळ. ही माझी साडी आहे आणि हे माझी डिहिरी, त्याच्या खाली लुंगी मॅचिंग. माझ्या साडीला मॅचिंग लुंगी. फॅशनेबल कपल. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. नमस्कार मंडळी. इकडं वारं एवढं भयंकर सुटलं आहे ना भाई, खूप वारं आहे इकडे. त्यामुळं कसं चिकचिक म्हणजे हे पण नाही आहे, त्यामुळं शरीर काय होतं ते ह्युमिनिटी नाही, तेच ते मॉइश्चर. सो त्यामुळं कसं आहे बरं आहे जरासं. तर आता दर्शनाला चाललो आहे. छकुली माझी गोंडच दिसायला लागले. मी असंच आहे जसं वेगळं छकुला पाहिजे तुम्हाला. तर पेश करत आहे आमचा छकुला माझा सोनूला. छकुल्याने साडी घातली. ओके ओके. तर छकुल्याने साडी घातली आहे कारण जायचं आहे आम्हाला दर्शनाला, नवस फेडायला. इथं पण मी नवस केलेला, तो पण केलेला. आमच्या छकुलीने पण नवस केलेला, आम्ही पण नवस केलेला. त्यामुळे आम्ही दोघं चाललो आता नवस फेडायला. मला फक्त काही घालायचे शॉर्ट्स घातले आणि झालं एवढंच. कारण ह्या मंदिरात स्ट्रिक्टली सांगितलं जातं की लुंगी बनियान शर्ट घालायचं नाही असं आहे. आणि मुलींना पंजाबी ड्रेस नाही तर साडी, याशिवाय आत घेत नाहीत मंदिरात. यांच्या मुलीला थोडीशी सर्दी झाली आणि हे बघा ना वाळू कशी ओढतो. मस्त वातावरण आहे बाई, मस्त एक नंबर. कुठं पाऊस तर आहे. आता इथून लेफ्ट मारायचं. सुंदरीच्या पुढे 3 गाड्या आहेत. आता गाड्या काढायला लागेल, मग सुंदरीला काढायला लागेल. ट्रायसेप. थँक्यू. तर आम्ही इथं आलो आहे आता मंदिराजवळ. ही माझी साडी आहे आणि हे माझी डिहिरी, त्याच्या खाली लुंगी मॅचिंग. माझ्या साडीला मॅचिंग लुंगी. फॅशनेबल कपल. तर 5 वाजता मंदिर उघडणार आहे. 4:45 झालेत. आरतीचं सगळं सामान घेऊन लाईनमध्ये थांबणार आहे. बघू आता किती गर्दी आहे. आमचं डिसाईड झालेलं की आजच घ्यायचं कारण उद्या शनिवार रविवार आहे. उद्याच्या गर्दीत घावलो पण आहे, चिरडाच मारतील आमचा. त्यामुळं आत्ताच करूया. मंदिर ओपन व्हायच्या टायमिंगला चालू होय. आहे. काय गर्दीचं स्टेटस आहे. मला पण आत अलाउड नाही आहे फोन वोन वगैरे. तो मला बाहेरूनच दाखवून सगळं. बाई लुंगी उचलली आहे कारण खाली ओल आहे. आणि छकुलीने पण घेतलंय पूजेचं सामान. एवढी तर गर्दी दिसत नाही आहे आत नाही, एवढी बाहेरच नाही. काल लास्ट टाइम आम्ही ह्या पॅचवर थांबलेलो इथं सगळे. आणि वैशाख आम्हाला इथं लुंगी घालत होता, लुंगी नेसवत होता इथं लुंगी. इथं हाच मेन रोड आहे बघा. हाच समोर असं बीचला जातो आणि हाच रस्ता इथं मंदिरात जातो. तर मंदिराचं गेट आहे. गर्दी बघा, गर्दी इथनं तिकडं लाईन आहे. और गप्पा चम्मच लावा काय छोटे आहे खूप. दर्शन झालंय आता महादेवाचं.
आता आम्ही चाललो आहे महागणपतीचं दर्शन. हे मंदिर आहे आणि याच्या समोरच गणपतीचं मंदिर आहे. आता तिथं चाललो आहे दर्शनाला. हा सिंगलच रोड आहे यायला जायला, खूप असा हो एकच रोड आहे हा एवढाच. इथून खूप छोटा रोड आहे आणि हे मेन मंदिर आहे आणि इथनंच लेफ्ट मारला की बीचवर जातं डायरेक्ट. आता जरा मोकळ्या ह्याच्यात जाऊ आणि मग भेटू वातावरण. आपल्या रिसॉर्टवरच काढायला ना फोटो त्यांना. हां दर्शन झालं, मस्त झालं, प्रसन्न वाटलं. 2 वर्षानंतर आलो इकडं, 2-3 वर्षानंतर. सुंदर. आणि यावेळेस आम्ही महागणपतीला पण गेलो. लास्ट टाइम गेलो नव्हतो. महादेवाचं पण पहिल्यांदा असं वेगळं दर्शन मिळालं. लास्ट टाइम फक्त आम्ही लांबूनच पाया पडलेलो. आता काय ते असं एक गोकर्णच्या आकाराचं ते शिवलिंग आहे ना, मग गोकर्ण ते कानाचं जे टोक आहे वरचं, तिथं त्यांनी ते पाणी वगैरे टाकले. मग त्यांनी त्या कानात हात घालून दर्शन दिलं असं प्रॉपर हात टाकून. हा ना, पाणी घेतलं, डोळ्याला लावलं, डोक्याला लावलं, शांत झालं. त्यांनी नाव घेतलं आमचं. वाव, भारी वाटलं. सनसेट पण आज प्रॉपर आहे बाई. न कुठं जाता हॉटेलच्या समोर सनसेट आहे. हे आमचं हॉटेल आहे समोर तिथं, आणि आज सनसेट समोर आहे. तर आता काय करायचं आहे, मस्तपैकी चेंज करायचं आहे, चहा सांगायचा, फ्राईज सांगायचं आणि सनसेट बघत हॉटेलमध्येच बसायचं आहे. वाव. आणि 5 पावलाच्या अंतरावर समुद्र आहे. त्यामुळं एक नंबर वाटतंय. कुठं जायची गरज नाही आहे. उद्याचे प्लॅन आहेत ते उद्याचे उद्या सांगतो. आता जरा छकुलीचा फोटोशूट करायचा आमच्या दोघांचा पण. येणार आहे का नाही काय माहिती. फोटो साडी थोडीशी विस्कटायला लागली. मला हे सांगायचा प्रयत्न करत होतो. हे ना, ह्याच्या खाली 2 स्टेप्स होत्या. म्हणजे स्टेप है ना, स्टेप्स होत्या. मग आम्ही असं चढून वरती जायचो थोडं हाईटला. आता सेम समान आहे, समुद्र आहे. विचारलं की म्हणलं त्यावेळी ते खोल होतं खाली, असं 4 पायऱ्या होत्या. तर ते बोलले 2 वर्षात एवढी वाळू इथं येऊन जमा झाली की ते आता सेम लेवलला झाले. आज फ्रायडे असल्यामुळं इकडे गर्दी आहे जरा. म्हणजे यंग क्राऊड जरा जास्त आहे. नाहीतर ऑलमोस्ट सगळे कर्नाटकमधलेच असतात, सगळे म्हातारे असतात सगळे. आणि फ्रायडे असल्यामुळं कसं जरा जास्त क्राऊड आहे. आता सॅटर्डे संडेला तर येड्या कुत्रे का क्राऊड असतो. आता जरा समुद्रात पाय बुडवायचे असे 4-4 बोटं कंटिन्यू. चाय सांगितलं आहे 10-15 मिनिटात तर 10-15 मिनिटात चाय मिळेल. इथे फक्त एवढंच आहे बघा, वाळू उडून आली का नाही जरा दादर पसारा होतो असं सांगा. तर तिकडं मेन एंट्रन्स आहे बीचचा, तर तिकडं सगळी गर्दी असते, इकडं नसते. हे आमचं रिसॉर्ट आहे. हे आमचं रिसॉर्ट आहे. हे साईडला असं आणि छकुला आमचा त्यांच्याकडे चालला. खिलाडी बघा ते एवढं लाटेच्या आतमध्ये कशाला का काळा टिकला टिकला नाही आता पवत तिकडे गेला. काही ॲक्टर आहे तो खिलाडी. अक्षय कुमारचा आजोबा आहे.
तर आत्ता आलेलो आहे जेवण्यासाठी. हे आमचं रिसॉर्ट आहे आणि तर समोर आणि आता जेवायचं आहे. हलकं सांगितलं आहे कारण उद्या ट्रॅव्हलिंग आहे जास्त, त्यामुळे हलकं सांगितलं. तर जेवतो झोपतो, तुम्हाला उद्या भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. इथलं जेवण खूप भारी. बाप